नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लक्ष्मण चौधरी. सर्वांचं लक्ष मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे. आपण उभयनिहाय अवयवांची जे काही लेक्चर घेतोय गेल्या तीन लेक्चर आतापर्यंत आपण आपल्या YouTube चॅनलवरती घेतले. सर्वात पहिलं महत्त्वाचं लेक्चर आपण घेतलं की म्हणून या उभयनिहाय अवयवाचा वापर एका प्रकारापेक्षा जास्त प्रकारांमध्ये केला जात होता. त्यानंतर की या उभयनिहाय अवयवाचा वापर एका प्रकारापेक्षा जास्त प्रकारांमध्ये केला जात होता. या संकल्पना आपण आयोगाच्या दृष्टिकोनातून त्याची प्रश्न घेऊन त्या संकल्पना आपण क्लिअर केल्यात आणि आजचा आपला भाग 3 मध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे की म्हणजे हे उभयनिहाय अवयव जे काही आहे त्याचा वापर एका प्रकारापेक्षा जास्त प्रकारामध्ये कसा केला जातो. आणि सर्वांचा मी आभारी आहे. खूप मोठा प्रतिसाद तुमचा आपल्या YouTube चॅनलला मिळतोय. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल मित्रांनो, त्यांनी आवर्जून सबस्क्राइब करा. कारण की मराठी व्याकरणाच्या शब्दसंग्रहाच्या अशा नवनवीन संकल्पनेसाठी आपण नवनवीन संकल्पना आपल्या YouTube चॅनलवरती घेत असतो. तर मग आता प्रत्यक्ष आपण पुढे जाऊयात. आजच्या सेशनला सुरुवात करूयात. सुरुवात करण्याआधी आपली बॅच सुरू झालेली आहे, आपल्या ॲपमध्ये उपलब्ध झालेली आहे. कारण की बॅच विषयी सांगणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आता 30 एप्रिल संपलेला आहे, पेपर झालेला आहे, सर्वांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. प्रथम उत्तर तालिका सुद्धा प्रदर्शित झाली आहे. सर्वांनी आपले मार्क्स जे काही ते चेक केलेले आहेत. सर्वांचा स्कोर चांगला आलेला असावा अशी मी अपेक्षा करतो. ओके. आणि आता मुख्य परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा विषय तो म्हणजे मराठी. मराठी हा विषय आपल्याला खूप जास्त मार्क देणारा विषय आहे. तर मित्रांनो बघा की आता आपल्या बॅचची 2 ते 3 वैशिष्ट्य सांगतो की आपल्या बॅचमध्ये एक वेगळेपण काय आहे. तर सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या बॅचमध्ये आपण 3 सेशन जे की 3 विभाग आहे त्या 3 विभागांचे लेक्चर आपल्या ॲपमध्ये तुम्हाला मिळतील, आपल्या बॅचमध्ये उपलब्ध असतील. ते म्हणजे पहिला व्याकरण आणि शब्दसंग्रह. शब्दसंग्रह महत्त्वाची गोष्ट आहे की संपूर्ण शब्दसंग्रह मी गोष्टी स्वरूपात दिलेला आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट उतारे. उतार्यांची सुद्धा लेक्चर आपल्या ॲपमध्ये आपल्या बॅचमध्ये तुम्हाला उपलब्ध असतील. आणि पुढची एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायला आवडेल की आतापर्यंत तुम्ही व्याकरण अभ्यासलं असेल, पण समजा आता 2 दिवसावरती पेपर आलाय, काही विद्यार्थ्यांनी नोट्स काढलेली असते नसते. ओके. तर मी एक नोट्स बनवलेली आहे, ती म्हणजे फ्लो चार्टच्या माध्यमातून. की समजा उद्या तुमचा पेपर आहे, तुम्हाला आदल्या दिवशी सुद्धा त्या मराठी व्याकरणाचं काही वेळेत संपूर्ण मराठी व्याकरण तुम्हाला रिवाइज करता येणार, रिव्हिजन करता येणार. त्यासाठी ती नोट्स सुद्धा आपल्या ॲपमध्ये उपलब्ध असणार आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की ह्या संपूर्ण जो काही अट्टहास आहे तर तो अट्टहास एकच की आयोगाचा अप्रोच तो आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. की जोपर्यंत आपल्याला आयोगाचा अप्रोच किंवा आयोगाचा मार्ग आपल्याला समजत नाही तोपर्यंत अभ्यासाला योग्य दिशा प्राप्त होत नाही, विषय कोणताही असो. मग त्याकरिता टॉपिक झाल्यानंतर मी प्रत्येक टॉपिक वाईज किंवा घटक निहाय आयोगाच्या प्रश्नांचं विश्लेषण आपल्या बॅचमध्ये दिलेलं आहे. म्हणजे बॅचमध्येच तुम्हाला आयोगाच्या प्रश्नांचं विश्लेषण करता येणार आहे, ते अभ्यासता येणार आहे. मी उत्तरांसह विश्लेषण घेतलंय म्हणजे कुठेच कन्फ्युजन नाही. एवढं केल्यानंतरही तुम्हाला जर कन्फ्युजन वाटत असेल, कुठं अडचणी येत असतील तर हा माझा मोबाईल नंबर आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकतात. आणि अभ्यासाचा विषय सुद्धा, नियोजनाविषयी सुद्धा तुम्ही विचारू शकतात, काही अडचण नाही मित्रांनो. ओके. म्हणजे अभ्यास कसा केला पाहिजे, अभ्यास सुरुवात कशी केली पाहिजे, मुख्य परीक्षेचा अभ्यास म्हणजे मराठी विषयाला किती वेळ दिला पाहिजे. पुढचं लेक्चर मी ते घेणारच आहे की मराठी विषयाचा अभ्यास म्हणजे मराठी विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे किंवा विषयाची सुरुवात कशा पद्धतीने केली पाहिजे. तर ते लेक्चर मी काही दिवसातच आपल्या YouTube चॅनलवरती घेणार आहे. प्रत्यक्ष आपण आता सेशनला सुरुवात करणार आहे. ॲप डाउनलोड करा. जर तुम्हाला खरंच आवडत असेल तर बॅच खरेदी करा आणि जर तुम्हाला आवडलं तर इतरांना सुद्धा सांगा. ओके. चला मग आता जाऊया, प्रत्यक्ष आपण सेशनला सुरुवात करूया. बघा आज आपल्याला म्हणजे या उभयनिहाय अवयवाचा अभ्यास आपल्याला आजच्या सेशनमध्ये करायचा आहे. तर यामध्ये सर्वात पहिल्या प्रकारामध्ये म्हणजे हे उभयनिहाय अवयव वापरला जातो तो सर्वात पहिला प्रकार कोणता आहे. तर सर्वात पहिला प्रकार आहे तो म्हणजे स्वरूप बोधक उभयनिहाय अवयव. या प्रकारामध्ये म्हणजे या अवयवाचा वापर केला जातो. आणि जो दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे कोणता, तर तो आहे संकेत बोधक. संकेत बोधक मध्ये सुद्धा म्हणून म्हणजे या उभयनिहाय अवयवाचा वापर केला जातो. यावरती आयोगाने आतापर्यंत खूप जास्त प्रश्न विचारलेत असं नाहीये, पण प्रश्न विचारलेले निश्चित आहे. बरोबर आहे का नाही. कारण की हा घटक खूप जास्त महत्त्वाचा आहे. आता हे 3 भागांमध्ये लेक्चर घेण्यामागचं कारण काय आहे, कारण की या घटकावरती वाक्यांचे प्रकार हा घटक खूप मोठा घटक
अवलंबून आहे. म्हणून आपल्याला ह्या सर्व संकल्पना क्लिअर करणं खूप जास्त महत्वाचं आहे. या तिघ अव्ययांच्या संकल्पना क्लिअर झाल्या ना, मग इतर जे काही अव्यय आहेत ना ते सहज आपल्याला समजून जातात, सहज ते लक्षात राहतात, सहज कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात, त्यामध्ये अडचणी येत नाही. पण याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी येतात, बऱ्याच विद्यार्थ्यांचं मला सांगणं असतं. म्हणून मी ही लेक्चर आपल्या युट्यूब चॅनलवरती घेतोय. ओके, मग आता जाऊया पुढे. बघा, आता स्वरूपबोधक उभयनिष्ठ अव्यय म्हटल्यानंतर या प्रकाराच्या ज्या संकल्पना आहेत त्या भाग 1 मध्ये आपण अभ्यासलेल्या. पण पुन्हा मी काही संकल्पना तुम्हाला म्हणजे ती जी संकल्पना आहे ती पुन्हा इकडे क्लिअर करून देतो. बघा, आता पहिल्या वाक्याचे किंवा शब्दाचे स्वरूप दुसऱ्या वाक्यातून स्पष्ट होते, त्यास काय म्हणतात? स्वरूपबोधक म्हणतात. स्वरूपबोधक उभयनिष्ठ अव्यय असे म्हणतात. स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय असे त्याला म्हटलं जातं. आता पहिल्या वाक्याचं स्वरूप दुसऱ्या वाक्यातनं काय होत असते? स्पष्ट होत असते. बरोबर. आता बघा, पहिलं वाक्य बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. आता हे उदाहरण आपल्यासाठी काही नवीन नाहीये. पहिल्या वाक्याचं स्वरूप दुसऱ्या वाक्यातनं स्पष्ट होते आणि ते जे आलेलं वाक्य आहे ते कोणत्या अव्ययाने जोडलेलं आहे? तर आलेलं वाक्य हे म्हणजे या उभयनिष्ठ अव्ययाने जोडलेलं आहे. म्हणजे पहिल्या वाक्याचं स्वरूप दुसऱ्या वाक्यातनं जेव्हा स्पष्ट होते तेव्हा त्याला स्वरूपबोधक म्हणतात. हे पहिलं वाक्य झालं. त्यानंतर दुसरं बघा, आता मराठी व्याकरण म्हणजे, आपलंच मराठी व्याकरणावरून उदाहरण घेतो. मराठी व्याकरण म्हणजे आता बघा, मराठी व्याकरण म्हणजे वाक्याची रचना पूर्ण झाली का? नाही. कारण की हे जे प्रकार आहेत का नाही, हे गौणत्व बोधक उभयनिष्ठ अव्ययाचे आहेत. म्हणजे पहिल्या वाक्याचा खुलासा दुसऱ्या वाक्यातनं होत असतो ना, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? स्वरूपबोधक म्हटलं जातं. म्हणजे मराठी व्याकरण म्हणजे मराठी भाषेचे शास्त्र होय. बरोबर ना? म्हणजे मराठी व्याकरण याचा खुलासा कुठून मिळाला? दुसऱ्या वाक्यातून मिळाला. की मराठी व्याकरण काय आहे? तर मराठी भाषेचं शास्त्र आहे. कारण व्याकरणाची व्याख्या अभ्यासली ना. फक्त इकडं आपल्याला हेच घ्यायचं आहे की पहिल्या वाक्याचं स्वरूप दुसऱ्या वाक्यातनं स्पष्ट होत असते. चला जाऊया पुढे. इकडं वापरलेला म्हणजे, ओके, पहिल्या वाक्यामध्ये वापरलेला म्हणजे, अशा पद्धतीने 2 कन्सेप्ट मी क्लिअर केल्यात. त्यानंतर आता दुसरा प्रकार आहे तो म्हणजे संकेतबोधक. आता संकेतबोधक मध्ये काय रचना असते? आपण अभ्यासला हे पण. तर पहिल्या वाक्यातील संकेत किंवा अट दुसऱ्या वाक्यातून स्पष्ट होते तेव्हा त्या वाक्याच्या रचनेला काय म्हटलं जातं? तर त्या वाक्याच्या रचनेला म्हटलं जातं संकेतबोधक उभयान्वयी अव्यय. संकेतबोधक उभयनिष्ठ अव्यय असं म्हटलं जातं. म्हणजे बघा, आता पहिलं उदाहरण जर मी तुम्हाला सांगितलं, कारण की मराठी म्हटल्यानंतर वेगळं काही नाहीये. आपलं जे दैनंदिन जीवन आहे ना, त्या दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण ती भाषा बोलत असतो, त्या भाषेमध्ये आपण वावरत असतो. फक्त या सर्व गोष्टींना मी एक व्याकरणाचं स्वरूप किंवा व्याकरणाची सांगड या सर्व गोष्टींना घातली आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून नेमका अप्रोच कसा असतो ते तुमच्या समोर मांडतोय. मी आपल्या बॅचमध्ये सुद्धा लेक्चर घेत असताना मराठी व्याकरण खूप सुंदर आहे मित्रांनो. प्रत्येक लेक्चरला नवनवीन संकल्पना मराठीच्या आपल्याला शिकायला भेटतात, शिकायला मिळतात. म्हणून बघा, आता पहिलं उदाहरण बघा. तू शाळेतून लवकर आलास. तू शाळेतून लवकर आलास म्हणजे आपण क्रिकेट खेळायला जाऊ. क्रिकेट खेळायला जाऊ. ओके. मग आता संकेतबोधक मध्ये काय असतं की संकेतबोधक मध्ये सर्वात पहिली महत्वाची गोष्ट सांगितली मी तुम्हाला. एखादा संकेत असतो किंवा त्यामध्ये अट असते की असं केलं तर मग असं होऊ शकते. बरोबर ना? आता बघा, इकडे काय आहे? पहिला अट काय सांगितली की तू शाळेतून ये, मग त्याच्यानंतर आपण काय करायला जाणार? क्रिकेट खेळायला जाणार. मग आलेलं जे काही वाक्य आहे ते कशाने जोडलेलं आहे? म्हणजेनं. तसं स्वरूपबोधक मध्ये तसं नव्हतं. स्वरूपबोधक मध्ये काय होत होतं? तर पहिल्या वाक्याचं स्वरूप दुसऱ्या वाक्यातनं स्पष्ट होत होतं. म्हणून पहिलं जे वाक्य आलेलं आहे ते पहिल्या वाक्यामध्ये जे काही म्हणजे वापरलेलं आहे ते संकेतबोधक आहे. कारण की तिथे कुठेतरी अट प्रकार म्हणजे त्या अट त्यातनं प्रकट होते. दुसरं उदाहरण बघा. तू माझ्याशी
नाही बोलला म्हणजे मी घर सोडून निघून जाणार. बघा आता कशा पद्धतीची रचना आहे. तू जर माझ्याशी नाही बोलला ना किंवा तू माझ्याशी नाही बोलला म्हणजे मी घर सोडून निघून जाणार. अशा प्रकारची प्रसंग, अशा प्रकारचे किस्से आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ऐकत असतो, घडत असतात, बरोबर. पण असं करू नका. ओके, तर इथं आलेलं जे काही वाक्य आहे ते म्हणजेने जोडलेलं आहे. म्हणजे इकडं तू माझ्याशी नाही बोलला म्हणजे अट कुठली टाकली रे, की तू माझ्याशी बोल, बरोबर आहे का नाही. जर तू नाही बोलला ना म्हणजे तू माझ्याशी नाही बोलला म्हणजे मी घर सोडून निघून जाणार किंवा निघून जाईल, अशा पद्धतीचं ते वाक्य आहे. मग इथं आलेलं वाक्य कशाने जोडलंय, म्हणजेने जोडलंय. म्हणजे कुठेतरी अट आलेली असते की तुम्ही असं करा तर मग तसं होणार आहे. कारण की आपण बघतो ना संकेत बोधक मध्ये जनरली वाक्य, जास्तीत जास्त वाक्य कशाने जोडलेली असतात, जर, तर, जरी, तरी, बरोबर का नाही. तशा प्रकारची वाक्याची रचना आहे. म्हणजे आता मी प्रत्येक वेळेस माझ्या बोलण्यातनं तुम्हाला जाणवत असेल की म्हणजे हा शब्दप्रयोग मी बऱ्याचदा करतोय. कारण की अशा प्रकारच्या रचना किंवा अशा प्रकारच्या कन्सेप्ट क्लिअर करत असताना आपल्याला, आपण जे मराठी भाषा बोलतो, आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो, त्याला कुठेतरी व्याकरणाची सांगड घालून ह्या सर्व कन्सेप्ट आपण क्लिअर करत असतो. मी जनरली आपल्या दैनंदिन जीवनातली उदाहरणं घेऊनच व्याकरणाच्या संकल्पना अतिशय सोप्या भाषेमध्ये तुमच्या समोर मांडत असतो. जाऊया आता प्रत्यक्ष अशा दोन प्रकारांमध्येच म्हणजे या उभयनिय अव्ययाचा वापर केला जातो. थोडा अजून जाहिरातीवरती बोलतो. बघा आता आपला ॲप उपलब्ध झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, तर मी सर्वांना आवाहन करतो की नवनवीन संकल्पनेसाठी आतापर्यंत आपली खूप कमी लेक्चर यूट्यूबला झाली आहेत, पण इथून पुढे आपण दर एक दिवसाआड रोज भेटणार आहोत यूट्यूबला. टेन्शन नाही. मराठीतल्या कोणत्याही कन्सेप्ट तुम्हाला अडचणीच्या भासत असतील तर मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. त्या टॉपिकची, त्या शब्दसंग्रहाची, त्या घटकाची लेक्चर मी लवकरात लवकर घेणार. नाहीतर मग आता मी पुढे आयोगाच्या क्वेश्चन पेपरची सिरीज सुरू करतोय. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर सराव प्रश्नांची सिरीज मी सुरू करणार आहे. म्हणजे बऱ्याचशा संकल्पना तुमच्या क्लिअर होणार आहे. शब्दसंग्रहाची सिरीज मी सुरू करणार आहे. जास्तीत जास्त लेक्चर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती घेतोय. त्याच्यामुळं ज्यांनी अजूनही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा. दुसरी महत्वाची गोष्ट, आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. मी रोज त्यावरती सकाळी 3-4 प्रश्न, संध्याकाळी 3-4 प्रश्न मराठीची नवनवीन संकल्पनेची घेत असतो, त्यावरती टाकत असतो. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, काही विद्यार्थी कंबाईनचा अभ्यास तर करतातच, पण येणाऱ्या परीक्षेला सुद्धा ते सामोरे जातात. वर्ग 3च्या पेपर किंवा वर्ग 3चे पेपर किंवा सर्व परीक्षांसाठी जे मराठी व्याकरण आहे ते मराठी व्याकरण बदलत नाही, फक्त प्रश्न विचारण्याचं स्वरूप बदलत असते. मग आता वर्ग 3च्या बॅचेस सुद्धा आपल्या ॲपमध्ये उपलब्ध झाल्यात. सर्व परीक्षेसाठी स्वतंत्र बॅचेस आहेत. म्हणजे तुम्ही जे विद्यार्थी स्पेशल वर्ग 3ची तयारी करतात त्यांच्यासाठी स्पेशली मी सांगतो आहे. तर तलाठी भरतीसाठी, स्पेशल पोलीस भरती, सर मराठी व्याकरण तर सर्वांसाठी सारखं आहे हो, पण त्या प्रत्येक परीक्षेला प्रश्न विचारण्याचं स्वरूप वेगवेगळं आहे. मग त्या प्रश्नांचं विश्लेषण सुद्धा मी त्यामध्ये घेतलेलं आहे. आणि या सर्व बॅचेस आता वर्ग 3च्या सरळ सेवेच्या TCS आणि IBPS पॅटर्नवरती आधारित आहे. आतापर्यंत TCSने जे काही पेपर घेतले त्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण मी आपल्या बॅचमध्ये, वर्ग 3च्या बॅचमध्ये स्वतंत्र पद्धतीने करून दिलं आहे. ओके, ठीक आहे. ॲप डाउनलोड करा. जर तुम्हाला खरंच आवडलं तर बॅच नक्की खरेदी करा. ओके, आणि इतर मित्रांना सुद्धा सांगा. आणि या सर्व बॅचेस आता डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहे. वेळ घालवू नका. कन्सेप्ट जशी परीक्षा पद्धती बदलते आहे त्या पद्धतीने आपण बदललं पाहिजे. आपण बघतोय आता व्याकरणाचं स्वरूप बरंचसं बदलत चाललंय आणि आपल्याला तो हक्काचा विषय आहे, जास्तीत जास्त मार्क मिळवून देणारा विषय आहे मित्रांनो. मग वेळ आता जास्त लावू नका. ओके, चला आता पुढे जाऊया की हे जे म्हणजे उभयनिय अव्यय यावरती आयोगाचा अप्रोच आतापर्यंत कसा राहिलाय. बघा, पहिला प्रश्न विचारलेला आहे की तर, जरी, म्हणजे, की, तरी या उभयनिय अव्ययाचा प्रकार कोणता. कंबाईन 2019ला विचारलेला प्रश्न आहे. आता मी तुम्हाला आधी सांगितलं की जेव्हा अशा प्रकारची रचना आलेली असते, तर, जर, तर, जरी, त्याच्यानंतर तरी, अशा प्रकारची रचना जेव्हा आलेली असते किंवा की, हे तर जनरली आपल्याला माहिती असतं
की या सर्वच्या सर्व अव्ययांचा वापर कुठे केला जातो, तर आपण नेहमीच सांगत असतो की सर्वच्या सर्व संकेतबोधक किंवा संकेतदर्शक उभयनिय अव्यय आहेत. ओके, मग त्यामध्ये म्हणजे सुद्धा आहे. मग म्हणजे आपला स्वरूप मध्ये पण जातो आणि त्याच्यानंतर इकडं तो कशामध्ये पण येतो, तर इकडं तो आपल्या संकेतबोधक मध्ये सुद्धा आलेला असतो. बघा, मी तुम्हाला सांगितलं की दोघं पर्याय असतात. म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये जेव्हा प्रश्न विचारलेला असतो तर दोघं पर्याय आलेले असतात, स्वरूप पण असतो आणि संकेत पण असतो. मग हे लेक्चर घेण्यामागचं कारण तेच आहे की कन्फ्युजन अजिबात नको. मग आता जर तर जरी तरी हे तर आता स्वरूप मध्ये तर येत नाही, म्हणजे आता उरला फक्त एकच संकेतबोधक, हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने आयोगाचा अप्रोच नेमका काय राहिलेला आहे किंवा कशा पद्धतीने आयोग या घटकावरती प्रश्न विचारतं, हाच एक माझा मानस आहे. निश्चितच तुमची कुठेही मार्क जाऊ नये हा माझा प्रयत्न आहे मित्रांनो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सर्व कन्सेप्टवरती माझा जास्तीत जास्त भर कन्सेप्टवरती आहे. पाठांतर अजिबात करू नका, काहीच पाठांतर करू नका, फक्त कन्सेप्ट समजून घ्या की नेमकं काय आहे. ओके, त्यानंतर बघा आता दुसरा प्रश्न आहे जोड्या जुळवा. आता हा प्रश्न माझं तिथं लिहायचं राहिलं, राज्यसेवा मुख्याला विचारलेला प्रश्न आहे हा. ओके, बघा आता एकीकडं आपल्याला प्रकार दिले आहेत, एकीकडं वाक्य दिली आहेत. बरोबर, एक वाक्य म्हणजे वरून आहे म्हणून हा प्रश्न मी इथं घेतलाय. परिणामबोधक उभयनिय अव्यय. ओके, आता वाक्य कुठे जुडलेलं आहे, तर आपल्याला माहिती आहे की परिणामबोधक म्हटल्यानंतर कोणकोणत्या प्रकारचे अव्यय त्यामध्ये आलेले असतात किंवा कोणकोणत्या प्रकारच्या अव्ययांचा त्यामध्ये समावेश होतो. तर परिणामबोधक मध्ये तुम्हा सर्वांना मी आधी म्हणजे बॅच मध्ये मी घेतलाय डिटेल. तर परिणामबोधक मध्ये म्हणून, यास्तव, सबब, तस्मात, त्यामुळे, अतएव या अव्ययांचा वापर परिणामबोधक मध्ये केला जातो. हा पहिला प्रकार. मग आता परिणामबोधक मध्ये जर अशा प्रकारच्या अव्ययांचा वापर केला जात असेल तर मग कुठे आलेला आहे ते, सबब किंवा तस्मात, त्यामुळे, म्हणून. बरोबर, तर एका ठिकाणी परिणामबोधकचं ते सबब आलंय, म्हणजे पहिल्याचं दोनची जोडी लागते. बरोबर आहे. त्यानंतर नंबर 2 मध्ये आहे उद्देशबोधक. आता उद्देशबोधक मध्ये कोणकोणत्या अव्ययांचा समावेश होत असतो उद्देशबोधक मध्ये, तर उद्देशबोधक मध्ये सुद्धा म्हणून, यास्तव, कारण, बरोबर, यांचा समावेश त्यामध्ये होत असतो. अजून त्यामध्ये काही आहेत पण जेवढे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे तेवढीच मी तुम्हाला सांगतोय. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे कोणता, स्वरूपबोधक. स्वरूपबोधक मध्ये कोणकोणत्या उभयनिय अव्ययांचा समावेश होतो स्वरूपबोधक मध्ये, तर त्यामध्ये आलेली असतात म्हणून, म्हणजे, की. ओके, अशा प्रकारचे अव्यय स्वरूपबोधक मध्ये आलेली असतात. मग आता उद्देशबोधक मध्ये ही आलेली असतात. मग कुठे उद्देशबोधक मध्ये कशा पद्धतीने या सर्व गोष्टी किंवा कशा पद्धतीने या सर्व कन्सेप्ट आलेले आहेत, तर या सर्व कन्सेप्ट आपण लगेच आपल्याला समजतं जोड्या जोडल्यानंतर किंवा ह्या सर्वच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर ह्या सर्वच्या सर्व गोष्टी आलेल्या असतात. यानंतर यास्तव, इकडं उद्देशबोधक मध्ये म्हणून, यास्तव, कारण, यासाठी अशा प्रकारची रचना त्यामध्ये आलेली असते. मग आता यासाठी पण आलेला आहे म्हणजे दुसरी जोडी जोडणार 4 नंबर. ओके, त्यानंतर स्वरूपबोधक मध्ये मी तुम्हाला सांगितलं स्वरूपबोधक मध्ये म्हणजे, आता संकेत पण आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर इकडं आपल्याला स्वरूप सुद्धा दिलंय. मग अशा वेळेस काय करायचं, मी तुम्हाला सांगितलं की जे वाक्य आहे ते वाक्य आपल्याला वाचावं लागतं, वाक्य आपल्याला ठरवावं लागतं की कोणत्या प्रकारामध्ये नेमकं ते आलाय. बघा आता म्हणजे आलेला आहे, व्याकरण म्हणजे भाषेच्या रचनेचे शास्त्र होय. मी तुम्हाला आता आधी उदाहरण सांगितलं ना की मराठी व्याकरण म्हणजे मराठी भाषेच्या रचनेचे शास्त्र होय. अशा पद्धतीने मी तुम्हाला ते उदाहरण सांगितलं. मग आता पहिल्या वाक्याचं स्वरूप दुसऱ्या वाक्यातून स्पष्ट होत्या, म्हणजे ते स्वरूपबोधक आहे. त्यानंतर आता शेवटचा प्रकार राहिला तो म्हणजे कोणता, संकेतबोधक. म्हणजे संकेतबोधक मध्ये काय असतो की एक संकेत किंवा एक अट प्रदर्शित केलेली असते ना. मग आता इकडे बघा संकेतबोधक उभयनिय अव्यय. आता बघा इकडं एकच उदाहरण उरलंय ते म्हणजे कोणतं, बाळ झोपला की मी लगेच येईन. म्हणजे इकडे कुठेतरी संकेत आहे किंवा कुठेतरी अट प्रदर्शित होत्या की बाळ झोपलं ना की मी लगेच येणार. अशा पद्धतीने कुठेतरी संकेत त्यातनं प्रदर्शित होतोय किंवा संकेत दाखविलेला आहे. म्हणून
हे पर्याय क्रमांक 4ची जोडी कोणती जुळणार? 3 जुळणार आहे. म्हणजे आता इथं आपण जोड्या जोडू शकतो. एचं किती नंबर आहे? 2. म्हणजे इकडे एचं 2 ठिकाणी, म्हणजे 2 पर्याय तर कटले. हे दोघं पर्याय तर त्या ठिकाणी कटले, बरोबर आहे. फक्त दोघांमध्ये आता कंपॅरिझन असणार इकडे 1 आणि 4 मध्ये. त्यानंतर 2B चं काय आहे? तर उद्देशबोधकचं 4 आहे. ओके, म्हणजे इकडं पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. 3 तर ते नाहीये उद्देशबोधकचं, बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने प्रश्न कोणताही असू द्या, कसाही प्रश्न असू द्या, फक्त कन्सेप्ट क्लिअर असणं महत्वाचं आहे. त्याकरता या कन्सेप्टची लेक्चर मी आपल्या युट्यूब चॅनलवरती घेतोय. ओके, प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होणं महत्वाचं आहे. आणि प्रश्नांच्या माध्यमातून आता मी आयोगाच्या प्रश्नांची जी काही सिरीज सुरू करतोय गट ब आणि गट क ची, ओके, त्यातनं अजून बऱ्याचशा कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार आहे आणि उरलेल्या कन्सेप्ट मग बॅच मधनं क्लिअर होणार आहे. ओके, चला जाऊया पुढे. त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न आहे, तो सुद्धा आहे जोड्या जुळवा. तिथे सुद्धा म्हणजे विचारलेला आहे. म्हणजे आता आपल्याला म्हणजे विचारलेला आहे, मग जोड्या जुळवायच्या आपल्याला. असिस्टंट मुख्य 2014ला विचारलेला प्रश्न आहे. स्वरूपबोधक मध्ये जेव्हा तो स्वतंत्र पद्धतीने वापरलेला असतो तेव्हा त्याला म्हणजे हे स्वरूपबोधक असणार, बरोबर. ही म्हणजे अ च 4 नंबरची जोडी जुळली, बरोबर. आता इकडे पण 4 आहे, इकडे पण 4 आहे, म्हणजे हा 2 आणि 3 हे दोघं पर्याय कटले. या दोघांपैकी उत्तर असणार. समुच्चय बोधक मध्ये कोणकोणती आलेली असतात? आता समुच्चय बोधक मध्ये येणारी अव्यय कोणकोणती आहे? तर समुच्चय बोधक मध्ये येणारी आणि, व, शिवाय, आणखी, आणिक, अन, न अशा प्रकारची आलेली सर्वच्या सर्व अव्यय समुच्चय बोधक आहे, बरोबर. त्यानंतर पुढे आहे उद्देशबोधक. मी तुम्हाला सांगितलं, बरोबर, म्हणून, यास्तव, कारण. त्यानंतर यासाठी. उद्देशबोधक मध्ये इकडे काय आलेलं आहे आता? तर उद्देशबोधक मध्ये समुच्चय बोधक मध्ये काय आलेला? मग आणि आलेला आहे, म्हणजे ब ची जोडी जुळणार 3 नंबर. ओके, त्यानंतर उद्देशबोधक मध्ये काय आलेला? तर उद्देशबोधक मध्ये म्हणून आलेला. आणि न्यूनत्व बोधक मध्ये काय आलेला? तर पण आलेला. अशा पद्धतीच्या जोड्या इथं जुळणार. मग आता आपण तपासू शकतो, चेक करू शकतो आपला आन्सर काय येऊ शकतं. 2 पर्याय तर ऑलरेडी आता कट झालेले आहेत. आता बघा, ब च काय केलेलं आहे आपण? ब च काय केलेलं आहे? 3 केलेलं आहे, म्हणजे ब च 3 इथं आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने त्यानंतर क च किती होतं? 1 होतं आणि ड च किती होतं? 2 होतं. पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने प्रश्न कोणताही येऊ द्या, फक्त आपला सराव खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असणं महत्वाचं आहे. लवकरच आपण टेस्ट सिरीज सुद्धा म्हणजे सराव प्रश्न परिपूर्ण आयोगाच्या धर्तीवर, परिपूर्ण आयोगाच्या पॅटर्नवर आधारित लवकरच आपली टेस्ट सिरीज सुद्धा आपण अतिशय माफक फी मध्ये ती लवकरात लवकर लॉन्च करतो आहे. अशा पद्धतीने हे लेक्चर होतं मित्रांनो. अशा पद्धतीने आपण उभयनिष्ठ अवयवाची जी काही सिरीज होती ती सुरू केलेली होती. भाग 1, भाग 2, भाग 3 मध्ये या सर्व संकल्पना आपण उत्कृष्ट पद्धतीने क्लिअर करून घेतल्या. मी अपेक्षा करतो सर्वांकडनं की या सर्व संकल्पना तुम्हाला समजलेल्या असतील. अशाच नवनवीन संकल्पनेसाठी, नवनवीन लेक्चरसाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्हाला खरंच लेक्चर आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर पण करा. आणि जर तुम्हाला कोणकोणत्या घटकाची लेक्चर घेतली पाहिजे किंवा कोणकोणते टॉपिक तुम्हाला अडचणीचे भासतात, कमेंट्स मध्ये मला सांगा. मी निश्चितच पुढच्या लेक्चरला त्या टॉपिकवरती लेक्चर घेणार. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.